निरोपाला तुमच्या गावामध्ये म्हणले फलाने गाव खापरखेडला पालखी मग गायच नाही मसडच नाही महो येच नाही तेच नाही दूधच कोण काढी त्या पालखीची केव्हा मजा येईल जर पालखीची मजा पाहायची असेल तर संसाराचा त्याग करावा लागेल बरं काय आता पहा की आम्ही आता जर एक जर विषय सोडला पैशाचा तर संसार सारखंच हो आज 3 दिवस झाले घराकडे गेलो नाही फोनवर फोन चालू आहे घराकडून फोन येते केव्हा येता आज तू काय बंद पडले आता या दिवसात घेणा देणं इकडं सुखात जगायले माणूस 4 लोकांच्या संगतीमध्ये बोलता बोलता आपला वेळ निघून चालला देवा धर्मामध्ये येतो लोक तू लाईन जोडायली का मर म्हणलं तिकडं जाता येत नाही 2 दिवस तर येत नाही म्हणलं संसाराच्या दूर व्हावं लागेल बरं का तसं ज्या राणी पाहायचा असेल सैवर पाहायचा असेल तर दूर जावं लागेल हो दादा या लेकराच्या अंगामध्ये लिंता होती आंधळे खुळे रिकाम डोक्यावर बसलेले होते 14 भाऊ त्या आंधळ्या खुळ्यामध्ये येऊन बसले तर असे म्हणले ना की आम्ही राजे लोक आणि यायच्या संगतीला कशाला बसायचं नाही लिंता होती अंगात लिंता 14 भाऊ बसले रिकाम डोकीवर इकडे चित्र शाळेतून हातीनं आणली सजून हातनीच्या अंबारीमध्ये जायराणीला बसवलं हातनीच्या सोंडत माळ दिली हातीन त्या दरबारमध्ये आणून सोडली ज्याच्या ज्याच्या अंगाला हळदी शिराला भाचिंग गळ्यामध्ये डाव हातामध्ये काकल एवढ्या इच्छा होत्या त्याच्या की जायराणीनं मला माळ घालाव जायराणीनं मला माळ घालावा हातीन आल्या बरोबर एकदा झुमळा सुटला या लोकांचा दादा आली मला माळ घालती मला माळ घालती रे अरे मला घालती रे हातनीला रस्ताच देईन ते लोक या मुख्य जनावरांना विचार केला तेव्हा जायराणीची सोयरीक माझ्यावर सोपवली या लोकांना ज्याच्या गळ्यामध्ये माळ टाकली त्याच्या सोबत जायराणीचं लग्न करण्यात येईल या गडबडीत एखाद्या वाईट माणसाच्या गळ्यात जर माळ पडली तर जायराणीचा केसानं गळा कापला जाईल जायराणीचा 7 जन्म मला पाप भरावं लागल मग हे सोयरी करणारे लोक का मधातले ढगी मयासारखे अर्धापूरचं होंड उमरीचं बांड जोडायचं याला करते एवढंच लय आनंद वाटत आहे ना की मी काय काम करायलो पण विचार करा बर काय सत्यनारायण करायचं तर अभिषेकच व्हायला पहिल्यानं सोयरी खोलतोर पोरग माळ करीन कोणी मधातलं माणूस सांगायला पोरग कस काय बा आव पोरग नीर यसनी पोरग आहे हो लग्न होतो लग्न झालं की जसं काय नाग डुबला ना मग आले रामचंद्र मामा कर मामा तुम्ही म्हणले होते ना पोरग आई बापा संतोष म्हणला म्हणून मी म्हणलो हे झालं सोयरी पण त्या माऊलीचं 7 जन्माचं पाप भरावं लागते बरं का सोयरी करणाऱ्याला सोपं नाही एवढं आणि शहाणी असं तर जास्त सोयरिकीच्या प्रयत्नात पडू ज्याचं ते करील बरी घरडी ठिकाणी सांगतो एक रंडी मुंडी बाई आमच्या गावात गरिबीची 2-4 पोरी 2-3 पोरीचे लग्न झाले पण एक पोरगी जरा होती तिची सोयरीकच होईना मी घेतला भाग घेतला आमचे सज्जनपणे दोस्तांनी गावगाव राहतात सोयरी केली घरदार चांगलं पाहिलं पोरग असंच सांगितलं मी पोरग सांगितलं नंबर 1चं घर नंबर 1चे कष्टाळू माणसं पण घडलं असंच मी सांगितलं तसं लग्न झाल्यावर नेमके त्या पोरीला एक मुलगी झाली नंतर 1 महिन्याचं गर्भ पोटात राहिला दुसऱ्यानं बोलड्याचा बाजार केला तिथं मरणाचा दारू पिला करून द्यावर आला आणि त्या खांडीमध्ये ऑक्सिजन न मरून गेला सांगा 2 लेकराची अवस्था त्या मुलीची खोटावरलं दूध वाळलं नाही येथून पुढं जेवणी जाळायची याचं पाप ते नाही भरणार रामचंद्र वाग्या भरील भर का सोयरी करणारा अवघड आहे सोयरी करू नये शहाण्यानं करायची तर त्या बिचाऱ्यानं त्याची इज्जत ठेव नाही तर अवघड आहे विषय चालला कुठं अशी ती जायराणीच्या सैवरामध्ये हातीन विचार करू लागली आलं का लक्षामध्ये
मी त्या निवर्ती महाराजांना कोणीकडे बदलतो पण जागेवर येतो एवढं खरं. म्हणूनच माझ्या कथेची गोडी लागते. काय या हातनीनं विचार केला आणि 2-4 माणसं सोंड मध्ये धरली आणि 10-12 माणसाने फेकून मारल्यावर लोक पांगलली. काय म्हणतात ते कोणाला? दादा पळा 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 पळा. अरे मेरी शादी हो गई, मुझे 2 बच्चे. मग कहा लालता मेरी शादी हो गई, शादी हा मेरी शादी हो गई, मुझे 2 बच्चे. मग इकडे का उड्या मारीत आला? एरी आलतो कशी काय पाहिले. ज्या परमान शेतकऱ्यानं शेतामध्ये मळा घालाव आणि मळ्यावर जाण्याकरता वराड्याची भांग बांधाव. हो तुम्हाला बांधता येते? भांग काढलं म्हणतात. बोलायला माहित. दारू अवघड आहे. कारण काय तुमच्या दैवानं ती वस्तू राहिली नाही ना. मळात राहिला नाही. मळा कुठे आता तर भांग कशी बांधसा? भांग म्हणजे इकून ज्वारी बांधायची काय इकून बांधायची मधातून जाण्याचा रस्ता करायचा मळ्यावर. त्याला वराड्याची भांग म्हणतात. हा त्या कविकर्त्यानं कवा जोडून ठेवलं असेल याच्यात. या परमान त्या मांडवद्वारामध्ये रस्ता झाला आणि हातीन लागली हिंडायला. पर एवढ्या मंडळीमध्ये जायराणीच्या मनाजोगावर या हातनीच्या मनात एक आला नाही सज्जना रे रे रे. शेवट या हातनीनं मांडवद्वार सोडलं आणि निघाली कोणी कर रिकम्प्रोतीचा काय वाट वाटन गाजी माझ्या राया होती. रिकम्प्रोतीच्या काय वाटन रिकम्प्रोतीचा काय वाटन वाटन गाजी माझ्या राया होती. रिकम्प्रोतीच्या काय वाटन हातनी घोल का चालली गाजी माझ्या राया होती. हातनी गोन काही चालली. हातनी घोल का चालली चालली गाजी माझ्या राया होती. हातनी गोन काही चालली. आम्ही खुयान काय पायली पायली गाजी माझ्या राया होती. आंध्र फुल्यान काही पायली. आम्ही पळाय काय लागले लागले गाजी माझ्या राया होती. आंध्र पळाया काही लागले. हाती मांडवद्वार सोडाना रिकाम डोकीकडे निघाली. आंधळे कोळे कोणी काल म्हणतात दादा हातने मांडवातले माणसं मारले आणि आपल्याकडे आली. आपल्याला मारती पळा. सट आंधळे कोळे पळून गेले. राहिलं कोण? मानसिंग कुशेबा हरिचंद गोपीचंद. 4 जण भावानं विचार केला दादा आपण जायराणीचा सैवर पाहायला आलो. पळून जायला नाही. वंश क्षेत्र्याचा आहे. ही हातीने या लागली काय करते ते पाहू. 4 भावाजवळ हातीनं आली. 4 भावाचं न्याहाळण केलं. अंतरामध्ये वळ केलं कोणी या हातनीनं. वडील 3 भावाचे लग्न झालेले पाहिले. अवघ्यापेक्षा धाकटा मुलगा नाव गोपीचंद वय 25 वर्षामध्ये या जायराणीच्या मनाजोगावर या हातनीला आवडला. माग पुढं पाहत पाहिलं नाही. त्या गोपीचंदाच्या गळ्यात माळ राजाला गातली रे. गोपीचंदाच्या गळ्यात माळ घातली. गोपीचंदाच्या गळ्यात माळ घातलेली पाहिली कोण? अंगाला हळद, शिराला भासिंग, गळ्यात डाव हे नवरदेव जे बनले होते एकदाच ओरडले लोक. हे अरे राड बसली रे. पांडवा पोरगी फसली रे. कोणाला पांडुबा आणला रे? का रे दादा आपण एवढी चांगली श्रीमंत लोक आणि त्या काठ भिकाऱ्याला माळ घातली. अरे त्याच्या घरी हायच काय
घेणं नाही देणं आपलं. बोलाचा बोले मानाची भाजी खूप भावाची पोळी नको. हे तर उरलं काय तुला काय चाललं? अपमान झाला जा. आईला, इतक्याला कोणी आलो? मग अपमान केला. चल रे. आवरच कुठे निघाली खामून आमचा अपमान झाला इथं. खामून त्या भिकाऱ्याने मला घातली. बर अहो आम्ही इतक्या लांबून आलो. अहो तिला आमच्याकडे तरी पाहत होतं. मऊ जाऊ दे सोडून. मी असा तसाच हो. एवढा गोरापान घोरातार उची नीची गाडी सोडून त्या भिकाऱ्याने मला घातली. मला काल नाही मार्ग तिच्या मायची कधी झाली. बर मला काय काय कमी होतं नाही, माझ्या? ऐका की तुम्ही जाहीर आणि समजे हळदी लावून भाशिंग बांधून बसले आले हो बाबा. ज्याची त्याची चौथी जाहिरानी माझी बायको जाहिरानी माझी बायको. अरे ज्याच्या दैवात वस्तू होती त्याला ती मिळाली अहो तेच खरं झाले. पण आपलंही न करून पोट दुखून काय फायदा नाही. याच्यात काची कमी होती. मयात कात कमी आहे. गडी काय चांगला नाही. गडी नादाने. हो. तिला मला काल नाही मार्ग तिच्या मायची ती तुया इतकी येडी नाही. काय झालं आता? ऐकून घे जाऊ नको मग ह्या प्रश्नाचं उत्तर दे. ती तुया इतकी येडी नाही. बरं तिनं अगोदरच विचार केला काचा विचार केला तिने. जर तुया गळ्यात जर तिनं माळ घातली तर तुझ्यापासून तिचा काय फायदा होईल. पाय लोक असे बोलतात तरी तुला म्हणणार आहे काय चोरा उमरी मध्ये यायचं मिशा काढी जाऊ नको. लोकं असे बोलतात. अरे आता नेमके दुधात फुटायलेत मला. हं. मिशा फुटायच्या राहिल्या. या गळ्यात माळ घालून का बसल उत्पत्तीला. चल रे चल. पाय असे बोलायला लोक. तर आपल्याला काय देणं नाही. देईल कुंडली ती शिवी. वाट करून ठेवली ती या. अरे वल्लाचा बोल मरणाधारी किंवा चोरणाधारी हो जेवण्यासारखा लाभ नाही नाही. आणि मरणासारखी हानी आली नाही. नाही. याचे लग्न लागतील लागतील. याच्यावर 2 अक्षिदा टाकू बरं. आणि 2-2 घात जेवण करून मग गावाकडे जाऊ. दादा बसा, बसा. ए, अनागिरी, रणकीची हो तुमच्या बापाच्या लगन लागलं का लगन नाही लग्नाच्या अगोदर उरकून घ्यायचा मांडवावर. अरे दादा आपली भूक वाढून घेऊ. चल नाही हे नकली नाहीत बर काय. नाही ना तुम्हाला खोटं वाटत असलं आमच्या दादाला विचार. असे लोक येत तयार हे त्याला लग्नाचं काय घेणं देणं नसते. मी काय म्हणतो आता एक वराड आलं माझ्या गावात. टेम्पूतून उतरल्या पहिल्यानं गाठ माझ्या संग झाली. म्हणला राम राम मामा. म्हणलं राम राम बापू. जावाईच होता ते सका. मामा म्हणला इथं काय मिळतंय का म्हणला बापू. मिळालं काय नाही हे मिळतंय का म्हणे. अरे मिळतंय का नाही मात्र काय मिळतंय की नाही म्हणला मालपाणी. म्हणलं मालपाणी म्हणल्यावर ते म्हणलं नांदेडला दवाखाना आहे बुवा त्याचा मालपाण्याचा. अहो नाही म्हणलं दारू म्हणलं मराठीत म्हणाव ना. म्हणलं आमच्या गावात दारू मिळत नाही. मग कुठं मिळती म्हणलं शिरळी आहे जवळ. त्या शिरळीत लोक जातात बाबा दारू प्यायला. लग्नाला किती वेळ आहे. मी आणलं 1 घंटा लागेल आणखी लग्नाला. मो येणं होईल का म्हणलं तिथून. म्हणलं ते तू या मनावर. आता ते काय मी काय तर सांगत बसू का तू टायमावर येतोस म्हणून. अहो गेलं ना ते गेलं पक्क्यालाच लागलं. ते नदी आहे ना मधात त्या नदीमध्ये उबुडं पडलं. इकडं लग्न नाही लागलं. नवरी नवरदेव घेऊन गेला. वराडे गेलं. उद्या पहाटे भेटलं मला राम राम लगन पुढल्या मंगळवारी. मी काय म्हणतो त्याला खिशातले 200 रुपये द्यायचे आणि त्याला घरी ठेवायचं. टेम्पोतली जागा गुंतवू नका. हे भंगार माल कधीच न्यायचा नाही लग्नाला. 100 न्यायचे तर 50 न्या मात्र ओरिजिनल न्या. हो आपण इज्जतीत आलो पाहिजे ते इज्जतीत नाही तर काय हो. एक गिराईक मला भेटलं लग्नाला. सहज गेलो होतो मी बिन त्या लग्नाला. टक्कर माया संग धरली की राटीमध्ये. झालं जाय ना बापू म्हणलं त्या गरीबाचं लग्न व्हायला येईना कारण तू हिनमय कोंडळ कशाला. लांब जाऊन बसलोय का बाबळं खाली तिथे आलं. म्हणलं आपटूनच मारी येता येते. अवघड आहे हो हे माल नेऊ नये शहाण्यानं. तसं लग्नाचा बरं काय कोण मांडव द्वारामध्ये जाहिराणीला आणलं. मग ब्राह्मणाच्या वेदा
गोत्याच्या अक्षिदा. अक्षिदा मग त्या जायरानीच गोपीचंदाचं लग्न त्या सोहळा चालला कसा? माझ्या मल्हारी देवाचा लगीन सोहळा गाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. माझ्या मल्हारी देवाचा लगीन सोहळा गाजतो. खंडोबारायाचा लगीन सोहळा गाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. हळद लागली अंगाला बाशिंग बानूच्या भांगाला. गावागावान भक्त जन आले बानूच्या लग्नाला. गावागावाला भक्त जन आले बानूच्या लग्नाला. गावागावाला भक्त जन आले बानूच्या लग्नाला. अरे वराड पाहुनी इंद्र आकाश नाचतो. वराड पाहुनी इंद्र आकाश नाचतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. माझ्या मल्हारी देवाचा लगीन सोहळा गाजतो. खंडोबारायाचा लगीन सोहळा गाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. गावागावाचे धनगर आले चढून डोंगर. माया ममता बानूची बाई मायेचा सागर. माया ममता बानूची दारी मायाचा सागर. माया ममता बानूची दारी मायाचा सागर. नेसली माहेरची साडी ओहेर बांधला साजता. माहेरची साडी ओहेर बांधला साजता. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. माझ्या मल्हारी देवाचा लगीन सोहळा गाजतो. खंडोबारायाचा लगीन सोहळा गाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. हलवर हाड सांगू किती 33 कोटी देव गणती. ब्रह्म विष्णू शंकर मधी शोभाला गणपती. ब्रह्मा विष्णू शंकर मधी शोभाला गणपती. ब्रह्मा विष्णू शंकर मधी शोभाला गणपती. रामचंद्र येऊनी मंगलाष्टक वाचता. रामचंद्र येऊनी मंगलाष्टक वाचता. नवरी झाली बानाई ग दारी चौघडा वाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. माझ्या मल्हारी देवाचा लग्न सोहळा गाजतो. खंडोबारायाचा लग्न सोहळा गाजतो. ला 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 दारी चौघडा वाजतो. नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो. दोघांचा नागर बिराजी. लग्न दोघांचा नागर. लग्नाचा सोहळा संपला. संपला. जेवण खावणं झाले. लाईव्ह स्पीकर मधून सांगितलं हा की वराड गावाकडे निघालं. कोणाकोणाला पहिल्या गाड्या निघालेल्यात निघून जा. हो काय वराड निघून आलं. गेले गेले. मग राहिली नवरी नवरदेव. बाकीचे लोक हा ते लांडगे पसारा भरायच्या मागे लागले. हो. साठू तांब्या पळ्या गोळा करीत. कपाटाचे काचा फोडायच्या मागे लागले. मग ही नवरी जाहिराणी नवरदेवाची गाठ बांधून माग माग निघाली. तेव्हा वाट लावण्याकरता गलोगलीतल्या बाया त्या मुलीला वाट लावायला येतात. आणि प्रथा चालूच आहे. हो किती गावामध्ये भांडण असू द्यावं, हा पण जेव्हा ती गावातून मुलगी नांदाय निघाली लग्नातून, तर त्या मावल्या तिला वाट लावायला येतात. तेव्हा ती मुलगी त्या गणागोताकड गावातल्या माणसाकड कळून पाहते. पाती पाती कशाबद्दल? मग याच्या गळ्याला धरून रडती,
त्याच्या गळ्यात धरून रडती. रडण्याचं कारण काय? लग्नामध्ये केवढा आनंदाचा सोहळा राहतो. एवढ्या आनंदाच्या वस्तूमध्ये डोळ्यातून पाणी गळण्याचं कारण जेव्हा ती विचार करते, देवा आज माझ्या माय बापानं या बोवाच्या पदराला बांधलंय, आज मी हे समज गणगोत खपून तिकडे निघाले, पण तिकडली मंडळी माझ्या दैवाला कशी मिळतील कशी नाही कोणाला माहित. माझा सासरा कसा आहे, माझी सासू कशी असेल, माझी ननंद कशी असेल. ज्या बहादरा संग जन्माचं कुंकू लावलं माझ्या कंपाळाला, ते बहादर माझ्या जिंदगीची किती किती कदर करली झुंपुडं. तेव्हा माईच्या गळ्याला धरती, बापाच्या गळ्याला धरती, बहिणीच्या गळ्याला धरती. तेव्हा रडते वेळेस ती माय काय म्हणते त्या लेकराला, राशील कोठवरी चिमणे माझे माहेरी, लग्न झाल्यावर जाण ग पराया घरी, लग्न झाल्यावर जाण बाई पराया घरी, लग्न झाल्यावर जाण बाळा पराया घरी. कोठवरी चिमणे माझ्या माहेरी, लग्न झाल्यावर जाण पराया घरी, लग्न झाल्यावर जाण पराया घरी, लग्न झाल्यावर जाण तुला हो. 9 महिने पोटाची वागविले तुझला, शेवट सोडून जाशील मजला. 9 महिने पोटाची वागविले तुझला, शेवट सोडून जाशील मजला. 9 महिने पोटाची वागविले तुझला, शेवट सोडून जाशील मजला. 9 महिने पोटाची वागविले तुझला, शेवट सोडून जाशील मजला. जशी पाकरा परी मारून या भरारी, लग्न झाल्यावर जाण ग राया घरी, लग्न झाल्यावर जाण बाई लग्न झाल्यावर जाण बाळा पराया घरी. कोठवरी माझ्या माहेरी, लग्न झाल्यावर जाण पराया घरी, लग्न झाल्यावर जाण पराया घरी, लग्न झाल्यावर जाण तुला अग. तोवर लहान तोवर माहेर, आजवर होतीस माझ्या समोर. तोवर लहान तोवर माहेर, आजवर होतीस माझ्या समोर. तोवर लहान तोवर माहेर, आजवर होतीस आमच्या समोर. जस विकल्या परी, लग्न झाल्यावर जाण ग लग्न झाल्यावर जाण बाई, लग्न झाल्यावर जाण बाळा. गाण्यामध्ये काय सांगितलंय आखरीच मध्ये, गाय कसाबा घरी, एवढा शब्द या गाण्यात का टाकला? कसाब नाही तर काय. आज इळणसाठ ती माऊली सकाळपासून लोकांचे धुरे खरडायला जातील, फक्त एक टाइम भाकर खाण्याकरता. इळणसाठ लोकांचे काम करायची, संध्याकाळी 200 रुपये रोज आणायचा. आणि हे बहादर बायकोच्या पिवसूतले हिसकाटून पैसे घ्यायचा, याच पैशाची पावशेरी दारू पियाचा.
लोकांचं काम करून येणारी मुलगी 2 लेकरं कासलं घेऊन झोपायची ते बहादर दारू पिऊन तिला विश्रांती पण घेऊ द्यायचा नाही याच्यापेक्षा जगातला खाटी कोणता आहे म्हणून कवी कर्त्याने याचा शब्द टाकला काय मुलीच्या जातीचा खरं काय नाही ऐक माझे ग चिमणे ताई मुलीच्या जातीचा घर काही नाही ऐक माझे ग चिमणे बाई मुलीच्या जातीचा खरं काय नाही ऐक माझे ग लाडकी ताई मुलीच्या जातीचा घर काही नाही ऐक माझे ग चिमणे बाई जात मुलाची खरी नको जाणता तरी लग्न झाल्यावर जाण ग पराया घरी लग्न झाल्यावर जाण बाई पराया घरी लग्न झाल्यावर जाण बाळा राशील कोटवरी चिमणे माझ्या मायरी लग्न झाल्यावर जाणन पोराया घरी लग्न झाल्यावर जाण पोराया घरी लग्न झाल्यावर जाण तुला पराया घरी लढू नको ग चिमणे बाई किती किती समजावू तुला माझे ताई लढू नको ग माझे बाई किती किती समजावू तुला माझं अग ताई रडू नको ग चिमणे बाई किती किती समजावू तुला माझे बाई लढू नको ग चिमणे बाई किती किती समजावू तुला माझं ताई नवरा काळा गमनी झाला जीवाला धनी नवरा काळा गमनी झाला जीवाला धनी लग्न झाल्यावर जाण ग पराया घरी लग्न झाल्यावर जाण बाई पराया घरी लग्न झाल्यावर जाण बाळा पराया घरी राजील खोट्यावर चिमणे माझ्या मायरी लग्न झाल्यावर जाण ग लग्न झाल्यावर जाण पराया घरी लग्न झाल्यावर जाण तुला पराया घरी सावधान म्हणून लग्न लागलं मुलीला जायराणीला वाट लावलं मानसिंग कुशेबा हरिचंद आणि गोपीचंद हो जायराणीला परून आपल्या गावाकडे निघून गेले निघून गेले जसं जसं वराड आलं हा. तसं तसं आपल्या देशाला लोक निघून गेले निघून गेले मांडव रिकामा झाला पर मांडवात राहिलं कोण कोण बंगाल देशाचा काशीनाथ राजा म्हणावा हा या बंगाल देशाच्या काशीनाथ राजानं विचार केला देवा हो बायको संग पण केलंय केले केले जायराणी परनील तर तोंड दाखवायला तुला येईल येईल नाही तर इकडंच काळ कर हो जर आता येत आलो हा जायराणी दुसऱ्याची होऊन गेली गेली आता गावाकडे जावा हा तर सोबत जायराणी नाही नाही राज्य संपत सोडा हो. देशावर निघून जावं तर राज्य वैभव कसं सोडा हा पर ती लग्नाची बायको आहे या बायकोचं माझ्या समोर काय चालणार आणि मी काय तिचं चलू देणार याला काय म्हणतात निर्लज्जम सदा सुखी सुखी शहाण्यानं मूर्खाच्या नादी लागूच नाही शहाण्यानं अजिबात मूर्खाच्या नादी लागू नये आता पहा तुम्ही अनुभव घ्यायचा माणसानं माझी कथा जास्त अनुभवी आहे बरं काय शहाण्याचं आणि मूर्खाचं भांडण लागू द्या त्या मूर्खानं शहाण्याला 5 खेटर मारू द्या 5 खेटर गावातले लोक येतात आणि त्या मूर्खाला शहाण्यालाच बोलतात ते काय म्हणतात अरे ते तर मूर्खच आहे
तो शहाणा त्याच्या काळाला नादी लागला म्हणून मूर्खापासून सावध राहिलं पाहिजे. बोलू नका. कार्यक्रम बिगिन सोडायचा आपला. कटाळाला तवा तुम्ही विचार करा. आता तुम्ही कार्यक्रम पार पाडायला तुमची अवस्था काय असेल ती तुम्हाला माहीत नाही का. किती किती कार्यक्रम जोडण्याकरता. पण रामचंद्र वाघ्याची अवस्था जाणून घ्या बरं का. तुम्ही नागदिवे आता हे कार्यक्रम मी तुळशीच्या लग्नापासून बाहेर एक दिवस पडी नाही मला. कार्यक्रम इकडं तिकडं मोटरसायकल चालवायची, जायचं जागरण करायचे. आणि आता हे कार्यक्रम झाले सुरू. आता नागदिव्याच्या दिवशी होतो करंजीला कार्यक्रम केला 3 वाजतो. 3 वाजता कार्यक्रम मोठा खापरखेडला आलो. सकाळी 10 वाजतो तळ्या उचलल्या. तळ्या उचलून बामणाचं जागरण आंब्यामध्ये केलं. आंब्याचं जागरण करून गुंजाची पालखी केली. संध्याकाळी 1 वाजेपर्यंत जागरण केलं. तिथून मळकचा कार्यक्रम. मळकच्या कार्यक्रम उमरीला आलो. उमरीत आल्यावर निजलीला दिसला का हो तुम्हाला रामचंद्र वाघ्या? कवा झोप असेल? खरंच मला काहीच वाटत नसेल का? अवस्था जिंदगीची माझ्या पाहायचा. हे माणूस नाही तर आमचे वाघे लोक एक डप लावून देतात बरं का. तुम्हाला स्वप्नातही पाहाय मिळत नाहीत बाकीचे वाघे. पण मी नादी आहे. कारण काय, हे बाजार भरवलेलं आहे. या बाजारामध्ये एका विचाराचा माणूस नाही. कवा कवा कोणाच्या कौंडळी लागतील, काय होतील, भांडणं होतील. रामचंद्र वाघ्याच्या नावागावाची कीर्त आहे. बरेच लोक आलेले आहेत. जर भांडणं लागले तर विजत तुमची नाही रामचंद्र वाघ्याची जाईल. इतका माझ्या आत्म्याचा भरोसा आहे. गाव माझं आहे, लेकरं माझेच, समाज माझा आहे. म्हणून मी अंग टाकू शकत नाही. किती काळजी असेल, मागं पाहावं, पुढं पाहावं, त्याच्या पुढं जावं, भजनेकडं पाहावं. हां, किती माझ्या जीवाची व्यथा असेल कार्यक्रम पार पडतो. बरं येता आलो मी नेमका संडासात बसलो की ते मोठ्यानं ओरडलं बुव. हे आवाज ऐकू आला की नाही म्हणला. त्याला डबा सांडू चला बापा. अवघड आहे. तसं कदर केली पाहिजे माणसाने. कार्यक्रम लई वेळ करायचा नाही आपल्याला. मला उद्या आहेच की माया मागती हो. तसं कार्यक्रमामध्ये ज्या राणीच्या जीवासाठी बरं काय कोण बंगाल देशच्या काशीनाथ राजानं विचार केला आपण आपलं घर जवळ करावं, बायकोचं काही चालू देणार नाही म्हणून निर्लजम सदा सुखी निराश होऊन राजा बंगाल देशचा आपल्या वाड्यात येऊन हा कनारीला माराई बा कनारीला माराई चालून आपल्या वाड्यात आला. हाक मारली बायकोला. सुंदरी ग म्हणून नवऱ्याचा आवाज ऐकल्यातल्या बाई उठली. घरामध्ये गेली. अंगार शिंगार केला. हातामध्ये पंचारतीचं ताट घेतलं. लागली आपल्या नवऱ्याचा मुखचंद्र ओवाळायला. आमच्या घरच्या वाणी ती बायको रोज ओवाळती का? गेल्या दवार थाड कण कवाडू करते. आधीच्या राहिली पाय. आता पैसे किती आणले आज? जागर नाव दारू गडे नारी आले का कारभारी? हा कवाचा वाट पाहिलो. मोहामुखचंद्र कवा आले का माय? आलो. काय पाहिली? बिडिया पाहते असली तर राजाराम मामा पशी येतात. होय व कारभारी. आणि तुम्ही एकटे झाले का? एकटे झाले का? एकटे एकटा गेलो एकटाच आलो. आणि ती कुठे आहे? ती कोण? ती कोण? आवा ती म्हणजे बायलर कोंबडी. ए पहिलं कोंबडी काय ना रे? मग हा हो जायरानी. काय जायरानी कुठे? कुठली? तुम्ही म्हणले ना. काय म्हणलं? मी जायरानी परणाय चाललो. कोण म्हणलं? तुम्ही म्हणले. काय म्हणलं? जेव्हा जायरानी परी तेव्हा तुला तोंड दाखवला. कोण म्हणलं? रस्त्याला उभी करू नका. काय? बाई माणूस वाड्यामध्ये घेऊन या. कोणाला? तिच्या बरोबर तुमच्या बरोबर तिचा शिंगार करते. कोणाला आणू? जायरानी ना. कोठली जायरानी? तुम्ही म्हणले. कोण म्हणलं? तुम्ही म्हणले. काय म्हणलं? मी जायरानी परणाय चाललो. कोण म्हणेल तसं? काय लबाड बोलतोय बायकोले घरी गेल्यावर. हा येडी आहेस तू येडी. हो मी येडीच राहिली. निव्वळ येडी. कशी काय माय?
अग बायकांना नवरा ओळखाव. आजी आता बायकांना नवरा ओळखाव म्हणजे हा माझा नवराच हे नाही, नवऱ्याचं मन ओळखलं पाहिजे. माय 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 आजपर्यंत तू नांदलीस, नांदले बाय. पण तुला माझं मन कळालं नाही. नाही माय नाही माझा स्वभाव धर्म नेहमी विनोद करण्याचा समा. विनोद खंडा हे सिनेमातला. मी म्हणलं का बायकोचं मन पावतं तू खऱ्याच लावायच्या मागे लागली. तुम्हीच म्हणले कारभारी. आग येडे वडिलाचा बोल आहे, सोबत ते लिहून पचल ते खावा. बरं तिचं वय कोठ माझं वय कोठ, मी कशाला जायराणी परणायला जाऊ. हा खरंच जायराणीच्या सैवराला गेलो. बरं गेल्यावर देशोदेशचे राजा आले. आले बंगाल देशचा काशीनाथ राजा आला. म्हणलं की समजा लोकांना माना खाली घातल्या. बरं बंगाल देशचा राजा, बंगाल देता राजा. बंगाल देशचा राजा आला. हा म्हणले जायराणी कोणाला देता. कोणाला. म्हणले द्या बंगाल देशच्या राजाला. बरं कशानं निवडलो. कशानं माय. राजानं विचार केला हा समजे राजेच आहेत, राजे पण राजे. राजापेक्षा बलांडा राजा कोण. बंगाल देशचा राजा. तरी म्हणलं एवढ्या माणसा कशानं भारी भरलो. कशानं माय. 12 गाडी विद्या येते म्हणून बरं द्या म्हणजे जायराणी राजाला. हा 10-5 लोक आले, बरं लागले माझी स्तुती करायला. हा. म्हणले जायराणीचा स्वीकार तुम्ही करा. तुम्हाला त्याला काय उत्तर दिलं. काय दिलं अरे माय. काय येड झालं काय तुम्ही. जायराणी कुठं माझं वय कुठं, तुमच्या पायाच्या आशीर्वादानं मला राज्य आहे, राजे वैभव आहे, आहे 500 पटीक माझ्या हलवाल सेवेला आहे, हो लग्नाची बायको आहे, आहे. आणि ती अशी तशी ना एवढी खूबसूरत आहे. आता माय 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 मला काय झालं व. मस्त मस्त. अहो कारभारी मी तुम्हाला एवढी काळी दिसायले, म्हणजे काळी व्हायचा प्रसंग तुम्हाला माहितीये का. अहो काल परवा आभाळ आले, आभाळामध्ये आली माय धुई. मी गेले होते माझ्या शेताला, जे तिकून धुई आली, मी जे पळपुळ जे आली माय, तो माझ्या अंगान धुई गेली म्हणून मी एवढी काळी पडली एकदाच्या. एकदा धुईत गेली तर अशी झाली. हो माय तू हात जोडून सांगतो पुन्हा धुईत जाऊ नको. माय आता काला जाऊ मी. पुन्हा ओळखूच याची नाही कोणी. नाही, आता जाईना माय. उडदाची डाळच होशील. नाही नाही, आता जाईना. मग ती जायराणी म्हणलं कोणाला द्या, म्हणून ते लोक म्हणले बाबा हा हे कारभार तुमच्या हातावर तुमच्या मनानं जायराणी देऊ शकता. त्या हातावर दे मग ना. मी उद्दे भानूचा 4था नंबरचा मुलगा नाव गोपीचंद मिया निवडला. बरं जायराणीला सांगितलं त्या लेकराच्या गळ्यामध्ये माळ घाल. हा माझ्या जबानीवरती जायराणी गेली, बरं. त्या लेकराच्या गळ्यामध्ये माळ घातली, हा. त्याचं लग्न लावले, बरं. 2 अक्षिता त्याच्या अंगावर टाकल्या, हो. 2 घात जेवलो, जेवले. त्याला तिकडे वाटा लावलं आणि मी गुंजवून मळकवून उमरीला चालो. त्याला वाटायला आला आणि मी उमरीवर मी तू आलो. बिदीला जाऊन बरोबर हागली ना आहा. परदीच्या तुला मयाशिवाय ढीक लागली काय. गेला वर तोंड करून आला, वर तोंड करून त्या माईचा लबाड कोंड्या. नाही असंच झालं. असं ह्याच्यात झालं. जाऊ दे, जिथला तिथं विषय सोडून दिला पाहिजे माणसानं. तू ग डोसक खाती काही बिन चल बरं घरात. काय पुरतो का नेऊन घरामध्ये सांडूया वानाच्या. या मायने केला असं नसतं केला असेल ना तिनं. जेव गाय सांग माझ्या मुद्दाला. ठणकून आलो म्हणलं. माझ्या मुद्दाला सांग. नक्कल समजू नका बर का. हे 2 चाक आहेत रथाचे गाडीचे. कव्हा तिकडलं चाक इकडे होईल, इकडं तिकडे होईल ते भरोसा नाही. माणसानं आटी तटीवर येऊ नये. जेव्हा बायकोचं तर तागडं वरी गेलं तर आपण कवा बुवा खालून वागायचं. हो नाही तर खालीच राहताल आणि तिला घालताल वरी, तर लय बेजार करते यावलात. विषय काय चालला आपला. स्वयंपाक केला या बाईनं, जेवण खाऊन केलं. उद्या काय बंगाल देशच्या राजानं हो 7 खणाच्या माडीवर पलंग टाकला. जडी तर शेज गेली फुला पुसमाची. हो त्या पलंगावर तर बंगाल देशचा राजा आराम झाला. चालेल. जसा अंग टाकला असंच राजाला झोप लागली. हो पण 2 पारात्राच्या अंमलामध्ये भर झोपमध्ये अवस्था झाली. काय स्वप्न पडलं खरं जीवाला हुरहुर. स्वप्न पडलं खरं लागली हुरहुर. गोड गोड बोलली, गोड गोड बोलली, जीव लावून जायराणी चालली, जीव लावून जायराणी चालली, माया लावून
जाय राणी चालली रे जीव लावून जाय राणी चालली जीव लावून जाय राणी चालली माया लावून जाय राणी चालली जीव लावून जाय राणी चालली माया लावून जाय राणी चालली हो पाहुणे स्वप्न जीव पडला या पश्चात ग चिंतन मन माझ लागे ना कशात ग चिंतन मन माझ लागन कशात ग चिंतन मन माझ लागन कशात मी ग यार तुझा दिलदार तुझा मी ग यार तुझा दिलदार तुझा गोड गोड बोलली गोड गोड बोलली माया लावून जाय राणी चालली जीव लावून जाय राणी चालली जीव लावून जाय राणी चालली रे जीव लावून जाय राणी चालली जीव लावून जाय राणी चालली माया लावून जाय राणी चालली जीव लावून जाय राणी चालली माया लावून जाय राणी चालली हो जवर होत राणी तुझ्या बंधनात ग तुला सोडून राहू कसा या जगात ग तुला सोडून राहू कसा या जगात ग तुला सोडून राहू कसा या जगात ग निघ यार तुझा दिलदार तुझा गोड गोड बोलली गोड गोड बोलली माया लावून जाय राणी चालली माया लावून जाय राणी चालली जीव लावून जाय राणी चालली रे जीव लावून जाय राणी चालली जीव लावून जाय राणी चालली माया लावून जाय राणी चालली जीव लावून जाय राणी चालली माया लावून जाय राणी चालली भर झोपमध्ये स्वप्न पडलं बर का जे जे मनी वसे ते स्वप्नी दिसे याचा ध्यास करू लागले ते स्वप्नामध्ये जागृती सारखं दिसतंय हो माडीचा काम काय जायराणीचं सारं लगनच लागलं दिसायला हो खरबडून उठला कोण बंगाल देचा राजा कर 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 दात खाल्ले आगाग चांडाळणी हा तुझ्या जीवासाठी मी तिथपर्यंत आलो आलो माझ्या मनाचा अपमान केला गेला निराश होऊन माझ्या वाड्यामध्ये येऊन मी आराम झालो तर मला खरबडून तू झोपतून जाग करायला लागली हो पण तुया बंगाल देचा राजा ओळखीला नाही 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 बंगाल देचा राजा म्हणतात हा घरादाराचा त्याग करील राजा राजसंपत्तीचा त्याग करील सौपदराची झोळी करून दारोदार भीक मागल मागील एकदा खात्यात टाळून उठवील नावचा बंगाल देचा राजा होईल सज्जना रे 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 माडीचा खानदार राजा राणी जाराने म्हणून 4 दिवसाची गीन माझ्या जीवनी आली ग 4 दिवसाची गीन माझ्या जीवनी आली ग शेवटाला राणी तू दुसऱ्याची झाली 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 ग हो नको खेळू राणी असा प्रेमाचा डाव झालीस ज्याची त्याला तर खरा जीव लाव झाले सचाला त्याला तर करा जीव लाव झाली सचाची त्याला तर करा जीव लाव अग नको खेळू राणी असा प्रेमाचा डाव झालीस ज्याची त्याला तर खरा जीव लाव झालीच जाती त्याला तर करा जीव लाव झालीच जाती त्याला तर करा जीव लाव अग असली कशी वेळ माझ्या जीवनी आली ग
माझ्या जीवनी आली ग शेवटाला राणी तू दुसऱ्याची झाली 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 ग हो फसविल राणी मला बोलून या गोड तरी तुझ्यावरती मरत मन माझ वेड अग फसविल राणी मला बोलून या गोड तरी तुझ्यावरती मरत मन माझ वेड माझा मेळ तरी तिच्यावरती मन माझा मेळ प्रेम बदल बालूदाजीची इच्छा मेली ग प्रेम बदल साजनाची इच्छा मेली ग शेवटाला राणी तू दुसऱ्याची झाली ग शेवटाला राणी तू दुसऱ्याची झाली ग तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी विठ्ठला सतवारी दाबून ये विठ्ठला सतवारी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी हा पंढरी सोडून पांडुरंग गेलासी का दूर पंढरी सोडून पांडुरंगा गेला सीता दूर हा पंढरी सोडून पांडुरंग गेलासी का दूर पंढरी सोडून पांडुरंगा गेला सीता दूर तू नसताना उदास वाटे तुझे ते पंढरपूर नसताना उदास वाटे तुझी रे पंढरपूर हा तू नसताना उदास वाटे तुझे ते पंढरपूर नसताना उदास वाटे तुझी रे पंढरपूर लपला कुठे तू कोण्या मंदिरी लपला कुठे तू कोण्या मंदिरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी दाबून ये विठ्ठला सतवारी दाबून ये सतवारी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी हा संत सावळत्याच्या मळ्यामध्ये तू गेला का तू देवा संत सावत्याच्या मळ्यामध्ये तू गेलासी का देवा संत सावत्याच्या मळ्यामध्ये तू गेलासी पांडुरंगा संत सावत्याच्या मळ्यामध्ये तू गेलासी पांडुरंगा तू नसताना देवाईत तू नाही मनोनी अटली ती चंद्रभागा नसताना देवाईत तू नाही मनोनी अटली चंद्रभागा सोपानाच्या सख्या स्त्रीहरी सोपानाच्या सख्या स्त्रीहरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी जाऊन ये विठ्ठला सतवारी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी, सुनी सुनी वाटे तुझी पंढरी. ऐका